नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती याबद्दल भरभरून बोलत असतो. आज आपल्यासोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर मागच्या आठवड्यातच बजेट जाहीर झालं. अनेक मोठ्या घोषणा झाल्या. कुक्कुटपालन व्यावसायिकांसाठी खाजगी बचत गट असतील, शेळी मेंढ्यासाठी काही योजना असतील. खरं तर या अशा योजना निधी सरकारकडनं देते, म्हणजे केवळ सरकारलाच दोष देऊन उपयोग नाही. सरकार आपल्यासाठी करत असतं, आपण ते घेण्यात थोडंसं कमी पडतो, हा एक मुद्दा. आणि दुसरी गोष्ट, उद्योग व्यवसाय करण्यासाठी पैसा, सरकारी मदत, निधी या गोष्टी कितपत महत्वाच्या असतात? महत्वाच्या असतात. ज्यावेळेस तुम्हाला त्या व्यवसायाला उद्योगाचं स्वरूप द्यायचं असतं ना, त्यावेळी त्या खूप महत्वाच्या असतात ऋषी. आणि एक गोष्ट तुम्हाला त्याच्यातून समजेल की गेले 3 वर्ष आपण जे ओढत होतो बोलतो ना बेंबीच्या डेटापासून लोकांना सांगत होतो की श्रीमंती ही खऱ्या अर्थाने खेड्यामध्ये आहे, श्रीमंती ही शेळी पालनात आहे, श्रीमंती कुक्कुट पालनात आहे आणि श्रीमंती इतर शेतीपूरक व्यवसायात आहे. तुम्हाला कदाचित कल्पना असेल 3 वर्षापूर्वी जेव्हा जागर आपण सुरुवात केली सुवर्ण कोकणच्या, तेव्हा लोकांनी जवळपास वेड्यात काढलं होतं की लोक शेती म्हटल्यावर नापिकी, कर्जबाजारी आणि त्यात काहीच नाही म्हणून हे करतात, हा नवा उपक्रम यांचा काय म्हणून. पण त्यावेळी सगळ्या शिलेदारांनी एक व्यवस्थित तो विचार केला होता. 1-2 दृष्टी त्यांची खूप छान होत्या. आज त्याचं आपल्याला सार्थक वाटतंय की याच्यापुढे श्रीमंती फक्त आणि फक्त शेतीपूरक धंद्यात असेल. त्यातल्या त्यात कुक्कुटपालन, शेळीपालन या विषयावरती आपण खूप मोठा जोर दिला होता की अतिशय कमी पैशात, कमी भांडवलात आणि शाश्वत जर श्रीमंती मिळवायची असेल ती समाजातल्या कुठल्याही घटकाला, मग ते स्त्री असो, पुरुष असो, तरुण असो किंवा आजोबा असतील, तर प्रत्येकाला हा व्यवसाय अतिशय सहज करण्याजोगा. एक जुजवी प्रशिक्षण घेतलं तरी याच्यात मिळणारा पैसा अफाट आहे. तीच गोष्ट शेळी पालनाबद्दल आपण सांगत होतो. नुसते सांगत नव्हतं, तर त्यातून असंख्य शिलेदार तयार झाले. आणि पुढे जाऊन भविष्य जर आपल्याला सांभाळायचं असेल, आपल्या मुलांना जर चांगलं भविष्य द्यायचं असेल, तर शेतीपूरक धंदा हाच एक पर्याय आहे असं आपण ठासून सांगत होतो. आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थाने मोहर या अर्थसंकल्पात, मग तो केंद्राचा असो किंवा सरकारचा असो, तुम्हाला दिसेल. आता तुम्हाला लक्षात आलं असेल की 323 तालुक्यांमध्ये कुक्कुटपालनाची केंद्र चालू करतात. त्याचबरोबर आपला पहिला जो अभ्यास दौरा होता सिंधुदुर्गात खेकडा शेतीवरती, म्हणजे ज्या खेकडा शेतीबद्दल आपण लोकांना त्यातली श्रीमंती समजत होतो, त्याच खेकडा पालनासाठी विशेष पॅकेज सरकारने दिलं आहे. तीच गोष्ट शेळी पालनासाठी असेल. आज जवळजवळ 343 जिल्ह्यांमध्ये फिरती पशुवैद्यकीय चिकित्सक केंद्र असणार आहेत. सिंचनाबद्दल तशाच गोष्ट आहे. खूप चांगला बजेट आहे आणि शेतकऱ्यांचा हिताचा तो बजेट आहे. त्यामुळे खरोखरच कौतुक आहे. परंतु आता तरी लोकांनी समजलं पाहिजे की ह्याच्या पुढे येणारा काळ हा शाश्वत शेतीचाच असेल किंवा शेतीपूरक व्यवसायाचा असेल. त्यामुळे आतापासून तुम्ही तुमची तयारी करा. कारण कसं आहे माहिती आहे, सरकार निधी देत आहे, सरकार योजना चांगल्या आणते, पण तुम्ही कुठे तयार आहात? तुम्हाला त्या क्षेत्रातलं कौशल्य कुठे आत्मसात आहे? आजही आपण गेली 70 वर्ष त्याच पद्धतीने शेती करतो. तिथे नाविन्याचा पूर्णतः अभाव आहे. आणि तुम्हाला मी सांगू ऋषी की शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा होता प्रत्येक टप्प्यावर. आणि त्यामुळे त्यासाठी एक सक्षम यंत्रणा उभी राहिली पाहिजे. मागच्या तुम्ही अर्थसंकल्पात बघितलं असेल की मुख्यमंत्री महोदय म्हणतात की नुसती कर्जमाफी करून भागणार नाही. खरी गोष्ट आहे, परंतु ते जरी उत्तर असलं तरी त्याला अजूनही पर्याय ऋषी. कर्जमाफी प्लस शेतीमालाला जर आपण हमीभाव दिला तर मला वाटतं हे जे एक चुकीचं चित्र महाराष्ट्राचं, म्हणजे तुम्ही जर आज बघितलात की मोठा डंका वाजवला जातो की महाराष्ट्रामध्ये आर्थिक दरडोई जो दर आहे ना तो खूप चांगला आहे. 1.5 लाखापर्यंतचं उत्पन्न दरडोई दाखवलं जातं. पण एक चित्र असं दिसतं की दरडोईमध्ये महाराष्ट्र नंबर 1 ला आहे पूर्ण देशामध्ये. पण त्याच देशामध्ये आत्महत्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र नंबर 1 वर आहे खूप मोठ्या प्रमाणात. म्हणजे तुम्ही जर 2015 मध्ये बघितलं तर 3000च्या वरती लोकांनी आत्महत्या केल्या. म्हणजे दिवसाला 3 व्यक्ती शेतकरी आत्महत्या करतोय. आणि मग त्यासाठी जी बाकीच्या गोष्टी हव्यात, म्हणजे कर्जमाफी ठीक आहे, पण आपण जसं बोलतो कर्जमाफी नुसती करून चालणार नाही, ठीक आहे, मान्य आहे. पण कर्जमाफी बरोबर त्याला हमीभाव दिला पाहिजे, सिंचनाची व्यवस्था केल्या पाहिजेत, त्याला आर्थिक सक्षम केले पाहिजे. हे जर 4 घटक हळूहळू आपण जर केले तर मला वाटतं हे चित्रही बदलायला खूप वेळ लागणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी सरकार धडपडतंय. आपण त्याला आर्थिक सक्षम केले पाहिजे. हे जर 4 घटक हळूहळू आपण जर केले तर मला वाटतं हे चित्रही बदलायला खूप वेळ लागणार नाही. हे चित्र बदलण्यासाठी सरकार धडपडतंय, आपण स्वतः धडपडतोय. लोकांनी किती करण्याची गरज आहे? कारण नुसतं झाडं लावली किंवा नुसते कुक्कुटपालनच्या शेड घातल्या म्हणजे हा व्यवसाय झाला असं नाही. नेमकं कुठल्या पद्धतीने ही सुरुवात आणि कोणापासून झाली पाहिजे? पहिलं काय माहिती आहे ऋषी, आपल्याला एकतर कोणावरच अवलंबून राहायचं नाही. सरकार मायबाप येईल, मला मदत करेल तर ठीक आहे, ते त्यांचे काम करतात. पण माझ्या कुटुंबाला जी गरज आहे ती माझी आहे.
मी माझ्या कुटुंबाचा विचार नाही केला तर कोण करणार आहे? सरकार करेल आणि नंतर मी माझ्या कुटुंबाला चांगले दिवस दाखवेल तर असं नाही. तर मला आधी ठरवायचं आहे की माझ्या कुटुंबाला मी काय देणं लागतं, त्यांना मला कोणती सुखं त्यांना दिली पाहिजे ज्या सुखाला ते पात्र आहेत. खरोखरच मला माझी लाज वाटते काय की माझी मुलं किंवा माझी बायको किंवा माझे कुटुंबीय सगळे आई वडील माझ्या एकट्याच्या नाकर्त्यापणामुळे लाचारीचं जीवन जगतात. आणि ही जर सल आतमध्ये जर तुम्हाला चुबत असेल ना तर मग तुम्ही पुढे या, निर्धार करा, एखादा व्यवसाय निवडा, कुठलाही व्यवसाय जो तुम्ही ऑलरेडी करतात पण तो अतिशय पारंपरिक पद्धतीने करा. तर तो जो व्यवसाय आहे त्याला उद्योगाच्या नजरेने बघा, एक व्यावसायिक दृष्टिकोनातून त्याला बघा आणि तो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी लागणारं जे शास्त्रोक्त प्रशिक्षण आहे ते पहिलं घ्या. तुमचा पाया मजबूत करा. जगात नवनवीन शोध लागतात, शेतीपूरक धंदा सगळ्याच व्यवसायात. आणि मग तुम्ही जो व्यवसाय करणार ना त्याच्या संदर्भात काय नवीन शोध आहेत, काय नवीन तंत्रज्ञान आहे ते जाणं. आपल्या ज्या सुवर्ण कोकणच्या कार्यशाळा असतात त्यात ह्याच गोष्टीवर भर दिला जातो की कसा हे सर्व शेतीपूरक व्यवसाय आपल्याला नाविन्यपूर्ण किंवा शाश्वत श्रीमंती देण्यासाठी नक्की काय करायचं हे सगळं शिकवलं जातं. म्हणून लोकांना विनंती आहे की हे जे व्यवसाय आहेत जर तुम्ही त्याला एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितला, त्याचं एक जुजबी का होईना पण एक शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतला, तुमचा पाया जर मजबूत केला तर तुम्हाला मिळणारा नफा हा शाश्वत असेल, हमखास असेल. तुम्हाला कधी लाचारीचं जीवन जगायला लागणार नाही. आणि त्यामुळे जर खरोखर मनापासून वाटतं ना की बस झालंय दाडिंदर, आता आपल्याला स्वाभिमानाने जगायचं, एक स्वतःची ओळख समाजामध्ये निर्माण करायची की मी सामान्य नाही तर असामान्य आहे आणि माझ्याकडनं समाजाला मला खूप काय द्यायचं आहे, समाज लांब राहिला, मला माझ्या कुटुंबाला खूप काय द्यायचं आहे, ही जेव्हा भावना निर्माण होईल ना ऋषी, त्यावेळेस मला वाटतं सगळं चित्र तुम्हाला बदललं असेल. हे सगळं बदलण्यासाठी किंबहुना हे सगळं बदलण्यात उद्योजक निर्माण कार्यशाळा ही केवढा मोठा मोलाचा वाटा गेल्या 3 वर्षापासून बजावते? नाही, तुम्हाला एक सांगतो ऋषी, आज परत 3 वर्षामध्ये न म्हटलं तरी लाखो लोकांनी प्रशिक्षण घेतलंय. त्यातल्या एकाही माणसाला तुम्ही कधी चुकून विचारा की तुम्हाला याच्यातून किती फायदा भेटला. तेवढंच सांगेल माझं भावविश्व बदललंय. ह्या उद्योजक निर्माण कार्यशाळा आपण म्हणतो तशा पद्धतीने त्याच्यातून खूप काही भरभरून दिलं जातं. जे शिलेदार असतात, जे तज्ज्ञ असतात, ते हातचं न लागता पूर्ण अनुभवाची शिदोरी रीती करत असतात. आणि हे फक्त एका कार्यशाळेत सुद्धा नसतं, कार्यशाळेनिमित्त झालं तुम्हाला त्या व्यवसायाच्या त्या गंगेमध्ये सामील होण्यासाठी. आणि तिथून मात्र तुम्हाला अखंड त्या शिक्षणाचा ओघ चालू होतो. सगळे तज्ज्ञ आहेत किंवा सुवर्ण कोकणचे शिलेदार आहेत, हे प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक टप्प्यावर मदत करायला तत्पर असतात. तुम्ही समजून घ्यायचं की तुम्हाला कधी मदत घ्यायची आणि कशा करता घ्यायची. आणि म्हणून कार्यशाळा ही खूप मोठी भूमिका बजावतात. कारण कार्यशाळा असो, डीव्हीडी असो, आज जर तुम्ही डीव्हीडी बघितला तर प्रत्येकाचं भावविश्व डीव्हीडीने बदललंय. विशेष प्रशिक्षण तुम्ही कल्पना करणार नाही ऋषी. आज परत आम्हाला सर्वांनी जवळपास वेळात काढलं होतं की ज्या एका विषयाच्या कार्यशाळा असते, तुम्हाला मी माझ्याकडचे असलेले पेपरातले कटिंग्स किंवा हे दाखवीन, डिटेल्स दाखवीन. आज महाराष्ट्रभरात अक्षरशः शेतकऱ्यांना नागावलं जात आहे, त्यांना कुठल्या ना कुठल्या गोष्टीवर भरकटवलं जात आहे. आज शेळी मेंढी पालनासारखे कार्यशाळा जर एखाद्या विषयाचं प्रशिक्षण असेल तर 10,000 रुपये घेतात. आम्ही तेच पूर्ण प्रशिक्षण तेही एका 2-4 दिवसापुरता नाही तर आयुष्यभर त्याला लागणारी मदत त्या प्रशिक्षणातून देतो. आणि यशस्वी व्यवसाय तो कसा करावा, त्यासाठी नक्की कशा पद्धतीत सुरुवात हवी, मार्केटिंग कसं करावं, हमखास नफा कसा काढावा, हे सगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या आमच्या कार्यशाळेला नाममात्र दरात म्हणजे जेवणाचे आणि हॉलचे पैसे घेऊन आम्ही करतो. एक वेगळा वसा आमच्या श्रीलेदारने सगळ्यांनी घेतलाय. प्रत्येकाचं स्वप्न हेच आहे जे आपल्याला अवगत झालंय, ज्या धंद्यातून आपली श्रीमंती साध्य झाली आहे, त्या धंद्यातली रहस्य असतील, त्या धंद्याची जी गुपितं असतील ते आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत सुपूर्द केली पाहिजे. नक्कीच या सगळ्याच गोष्टीचा हा सगळा वसा आणि ध्यास घेऊन सुवर्ण कोकण पुढे जाते. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील त्या प्रश्नाच्या निमित्तानं आपण नेहमी बोलत असतो. पण या सगळ्या संदर्भात आणखीन एक महत्वाची गोष्ट असते की हे नेमकं करत असताना खरंच या चळवळीतनं त्यांना काय फायदा होतो, काय सांगाल? नाही, फायदा तर नक्कीच होतो. त्याशिवाय एवढी अफाट गर्दी होईल का ऋषी? आज आपण हा संवाद सोडून कुठे कोणत्या पेपरात जाहिरात असते, कुठल्याकडे आपले फ्लॅग्स असतात, बॅनर्स असतात किंवा मार्केटिंग असते, मग लोक कुठून येतात एवढे आणि कोणत्या ह्याच्यावरती येतात ते लक्षात घ्या ना तुम्ही. काल आम्ही इथे साताऱ्याला होतो, मागच्या आठवड्यात औरंगाबादला होतो, नांदेडला होतो. एकाच दिवशी 4 कार्यशाळा होत्या. 4ही ठिकाणी अफाट अभूतपूर्व प्रतिसाद होता लोकांचा. आलेल्या लोकांना काहीतरी भेटलंय, त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा भेटली. श्रीमंतीची जी गुपिते आहे, जे रहस्य आहे ते त्यांना समजलं आणि ते त्यांनी आत्मसात केले. म्हणून प्रत्येक वेळेस, प्रत्येक शनिवारी, प्रत्येक रविवारी, मग ती महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात असो, अभूतपूर्व जी गर्दी होते ना त्यामागचं कारण हेच आहे की आलेल्या लोकांना याचा प्रचंड फायदा झालाय. त्यांचा भावविश्वास पूर्ण बदललाय.
आणि म्हणून लोकांची जी गर्दी आहे, वाट बघत असतात लोक. आणि तुम्ही जर बघितलात आमचा फेसबुक किंवा मेलवरती, तर तुम्हाला महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून तुम्हाला रिक्वेस्ट, विनंत्या दिसतील की कोल्हापूरला कधी घेता, आंध्रामध्ये कधी घेता, गुजरातमध्ये कधी घेता. लोकांना फायदा झाला म्हणूनच लोक आपापल्या विभागातले जे शेतकरी असतील किंवा बांधव असतील, त्यांनीही ह्या कार्यशाळेतून ज्ञान घेऊन श्रीमंती साध्य करावे, त्यांचा आयुष्यमान आर्थिक जो स्तर आहे तो उंचावला पाहिजे. त्याकरता लोकांचे सगळे खटाटोप असतो ऋषी. त्यामुळे आलेल्या प्रत्येकाला या कार्यशाळेतून प्रचंड फायदा झाला. नक्कीच झालेल्या प्रत्येकाला हा कार्यशाळेतून फायदा होत असतो. तुम्हालाही हा फायदा नक्की होईल. सुवर्ण कोकणच्या वेगवेगळे उद्योजक निर्माण कार्यशाळा असतील, विशेष कार्यशाळा असतील, याला आवर्जून उपस्थित लावा आणि खऱ्या अर्थानं आपण श्रीमंत व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. खरं तर मराठी मानसिकता एक अशी आहे की बाबा कार्यशाळा म्हटली की बाबा चला चहा पाण्यासाठी जाऊया, चहाला आपण भेटूया, चहा आपण हे करूया, नाश्ता करूया, अशा गोष्टींबाबतच आपली मराठी माणसाची उद्योजकीय मानसिकता असते. पण तुमच्या कार्यशाळेत अशा कुठल्याच गोष्टी नसतात. फक्त उद्योग आणि उद्योगावरच बोलणारे आणि भेटणारे आणि त्याच्यासाठीच पुन्हा एकत्र मंथन करणारी माणसं येतात. लोकांमध्ये गोडी निर्माण होते कशी? कसं असं माहिती आहे, जेव्हा आपल्याला आपली लाज वाटते ना की मी सगळं असून सुद्धा माझ्या कुटुंबाला काहीच देऊ शकलो नाही, माझ्यामुळेच फक्त माझ्या कुटुंबाचे दशावतार चालत, जेव्हा तुम्ही स्वतःला ती गिल्टी फेल आतमध्ये ते चल बोचत राहील. कसं होतं माहिती आहे ऋषी, की तुम्ही गरीब जन्माला आलात, ठीक आहे, ते तुमच्या हातात नाहीये, पण तसंच किती दिवस तुम्ही रेंगाळत बसणार आहात, किती दिवस त्याच गोष्टी करत राहणार आहात. जी बायको सगळं सोडून तुमच्यासोबत संसार करायला आली, तिचा काय दोष आहे? तिला तिचा जो हक्क आहे, तिच्या हौशी मौशी आहेत, त्या आपण पुऱ्या नाही करू शकत का आमची मुलं साधारण शाळेमध्ये शिकायला जातात? त्यांना असं नाही का, त्यांचा हक्क नाही का चांगल्या शाळेमध्ये शिकलं पाहिजे, चांगलं जे सुख आयुष्यातलं ते त्यांना भेटलं पाहिजे? त्यांना नाही वाटत का माझ्या आई वडिलांकडे बघून लोकांनी अभिमान वाटला पाहिजे की बाबा तुझे वडिलांसारखं वडील पुऱ्या पंचक्रोशीत नाही म्हणून? माझ्या आई वडिलांचा दोष काय की आम्हाला जन्म घातला? त्यांना नाही वाटत का माझ्या मुलाला लोकांनी कौतुकाने बघितलं पाहिजे? आणि मग ह्या सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी तुम्हाला काहीतरी समाजात एक वेगळं काहीतरी पाऊल उचलावं लागेल, प्रवाहाच्या विरोधात पोहावं लागेल. आपल्या अपयशाचं खापर, आपल्या गरिबीची खापर इतर कोणावर न फोडता आपण किती सक्षम आहोत, आपल्यामध्ये पोटेन्शियल काय, आपण काय करू शकतो आणि ते करण्यासाठी, ती गोष्ट साध्य करण्यासाठी नक्की काय करावं, आणि ह्या जर सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर एखाद्या कार्यशाळेमध्ये येणं खूप गरजेचं आहे. एक महत्वाचा मुद्दा आहे आज. म्हणजे कार्यशाळेत अनेक वेळा असं झालं, अनेक लोक येतात आणि सांगतात आमच्याकडे पैसे नाही येत, नाही तर आम्ही हे केलं असतं. मग अशा लोकांना तुम्ही कार्यशाळेत उभं करता आणि बाबा तुझ्याकडे धडक आहे का, धमक आहे असं विचारल्यानंतर त्या माणसाची उत्तर आहे ते हो, कारण तो अर्धवट ज्ञानावरच असतो, स्वतःबद्दलचा अति आत्मविश्वास असतो, त्या विषयाचं ज्ञान नसतं. आणि त्यावेळी ज्याला कळतं की बाबा केवळ पैसाही गरज नाही, आपल्याला ज्ञान महत्वाचं आहे, तेव्हा तीच माणसं तुटपुंज्या रकमेतही व्यवसाय सुरू करतात. अशी अनेक उदाहरणं असतील, काय सांगाल? कसं आहे माहिती आहे ऋषी, एकतर या भिकार मानपणाच्या स्पर्धेतून आपण बाहेर राहिलं पाहिजे. आज आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांकडे जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत करण्याची पण ताकद आहे, फक्त धाडस करायला आम्ही मागे पुढे बघतोय. आणि ज्या दिवशी हे धाडस आपण करू ना, मला वाटतं त्या दिवशी सगळं जग आपण जिंकू. पैसा हा सर्वस्व नसतो, ठीक आहे, पैसा लागतो, पण तुमच्यामध्ये जर धमक असेल, तुमच्यामध्ये जर कल्पकता असेल आणि तुमच्यामध्ये जर ध्येय गाठण्याची प्रचंड आतमधून तळमळ असेल ना, तर पैसा तर कोणी उभा करतो. तुम्हाला अशी कितीतरी उदाहरणं देईल की ज्यांच्याकडे पैसे नाहीत, मागे 1.5 वर्षापूर्वी एक चणे विकणारा रस्त्यावरचा मनुष्य आज कुक्कुटपालन करतो आणि चांगलं उदरनिर्वाह आपल्या आणि आपल्या कुटुंबाचं. एवढंच नव्हे तर त्या पूर्ण नालासोपारा सफाळ्या भागातून लोक त्याच्याकडे शिकायला जातात की कुक्कुटपालन कसं आदर्श केलं जातं. सो तो पैशासाठी थांबला नाहीये. असे कितीतरी उदाहरणं सांगता येतील. हे कारण झाली की मी यशस्वी का होत नाही, तर माझ्याकडे पैसे नाहीत. तुम्ही जर जगातल्या मोठ्या मोठ्या लोकांची जर उदाहरणं आत्मकथा वाचल्यात नाही, हे सगळे सामान्य परिस्थितीत जन्माला आले, त्यांनाही या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा, पण त्यांना लाज वाटत होती आणि त्यांना बदलायचं होतं, त्यांना कोणावर खापर फोडायचं नव्हतं. आणि म्हणून सांगतो, पैसा हे दुय्यम आहे. तुम्हाला जर खरोखर वाटतं ना मग आपल्याला आयुष्यात मोठं व्हायचं आहे, प्रामाणिक काम करून पैसा कमवायचा आहे ना, तर त्यांच्यासाठी पैशासाठी त्यांना थांबून करा. तुम्ही या कार्यशाळेत शिका, विशेष प्रशिक्षण घ्या, तुम्हाला जेवढी मदत लागेल, जी मदत हवी आहे ना, ती सगळी सुवर्ण कोकणचे शिल्लक करतात. पण तुम्ही 2 पावलं पुढे या. या सगळ्यामध्ये तुम्ही आणि तुमचं कुटुंब या शिलेदार म्हणून येणं किंवा चळवळीत येणं हे कितपत महत्वाचं असतं?
शेवटी तुम्हाला काय माहिती आहे, अशा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहणं खूप गरजेचं आहे ऋषी. मनुष्य मला तर वाटतं श्रीमंतीचा शॉर्टकट कोणता, तर तुम्ही कुठल्या लोकांमध्ये उठता बसता, कुठल्या लोकांच्या विचारांच्या संपर्कात असणं ते खूप महत्वाचं आहे. आणि इथे काय होतं माहिती आहे, तुम्ही कुठलीही कार्यशाळा घ्या, 3 तास फक्त एक सकारात्मक ओरा तुमच्यासमोर निर्माण होतो. तुम्हाला दाखवलं जातं की 2-4 हजारामध्ये कुक्कुटपालन चालू करून तुम्ही महिन्याला 40-50 हजार रुपये कसे कमवू शकता, तेही अतिशय छोट्याशा जागेत. इथे तुम्हाला सांगितलं जातं कसं 10-15 हजारात तुम्ही शाश्वत श्रीमंती, एक प्रचंड श्रीमंती त्या शेळी पालनातून कमवू शकता. मग त्यासाठी सुरुवात कुठून करायची, कोणत्या जातीच्या शेळ्या घ्याव्या, शेड कसा असला पाहिजे, चारा नियोजन काय असलं पाहिजे, तुमचं लसीकरण कसलं पाहिजे, असा सगळ्या गोष्टीचा तिथे परवानगी. एवढंच नव्हे तर साध्या 2 गुंठ्यापासून ते 1 एकरपर्यंत जमिनीतून मत्स्यपालनातून आपण दरमहा शाश्वत लाखो रुपये कसे कमवायचे हेही त्या कार्यशाळेतूनच शिकवलं जातं. मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा भरणा, तरुणांचा तुम्हाला कार्यशाळेत, आणि महिलांची उपस्थिती प्रचंड असते ऋषी. आणि मी नेहमी सांगतो, ज्यांना खरोखर वाटतं ना आयुष्यात मला श्रीमंत व्हायचं आहे, आपल्याला एक सुखासमाधानाने स्वाभिमानाने जगायचं आहे, त्यांनी एकच करावं. त्यांनी येताना आपल्या कुटुंबातील आपली जी लक्ष्मी आहे घरातली, मग ती आई असेल, बहीण असेल किंवा पत्नी असेल, तिला सोबत आणावं किंवा आपल्या मुलांना सोबत आणायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही कार्यशाळेत त्यांना घेऊन येता आणि तुम्ही कार्यशाळेत 1-1.5 तास बसल्यानंतर तुम्हाला तुमच्यातलं पोटेन्शियल समजतं, सामर्थ्य समजतं आणि वाटतं की मलाही काहीतरी केलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही एखादा निग्रह करा की मला कुठला व्यवसाय करायचा आहे, आणि तो निर्धार तुम्ही एका कागदावर लिहा आणि त्या कुटुंबातल्या लोकांना दाखवा. आणि मग बघा, तुम्हाला श्रीमंत होण्यापासून जगातल्या कुठलीही शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही. एकदा अनुभव तरी घेऊन बघा. एवढं प्रचंड सामर्थ्य त्या कार्यशाळेत आणि तुमच्या कुटुंबियाच्या सहवासामध्ये असतं. नक्कीच आपण जग बदलू शकतो, फक्त आपणात तो आत्मविश्वास पाहिजे. आणि तुम्हाला हवा असलेला आत्मविश्वास हा केवळ या सगळ्या कार्यशाळेमध्ये येऊन तुम्हाला नक्की मिळतो. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्राचे. ब्रेकनंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. वेगवेगळ्या कार्यशाळेतनं निर्माण होणारे उद्योजक आणि या सगळ्यातनं जोडणारा दुवा म्हणजे शिलेदार. या शिलेदारांची बैठक होत असते, विचारमंथन होत असते, शिलेदार स्वतः करत असतात, इतरांसाठी झटत असतात. या सगळ्या चळवळीतला शिलेदार हा गाभा आहे आणि शिलेदार हाच आत्मा आहे. सुरुवातही शिलेदार आहे आणि शेवटही शिलेदार आहे. तर त्या शिलेदाराबद्दल काय सांगा? शिलेदार ही कॉन्सेप्ट खूप जबरदस्त आहे ऋषी. तुम्ही तिचं शब्दात वर्णन नाही करू शकत. कारण इथे मनुष्य येतो एकटा आपल्या कुटुंबाचं स्वप्न साकार करण्यासाठी, कुटुंबाला सुखासमाधानात ठेवण्यासाठी. आणि जसा तो चळवळीत सामील होतो तेव्हा त्याला समजतं की जर मला माझ्या कुटुंबाला श्रीमंत करायचं आहे, त्याला सगळे सुख द्यायची आहेत, तर मला एकट्याला श्रीमंत होता येणार नाही, त्याला वेळ लागेल. पण जर का मी इतरांना सोबत घेतलं तर मला वाटतं माझा रस्ता जो आहे तो प्रशस्त होतो, मी लवकर त्या श्रीमंतीकडे पोहोचतोय. आणि म्हणून एक वेगळे संस्कार इथे केले जातात की तुम्हाला स्वतःबरोबर इतरांनाही सोबत घ्यायचं. आणि म्हणून इथे प्रत्येक शिलेदार हा दुसऱ्या सुखासाठी धडपडत असतो. तुम्हाला कोणालाही काही अडचण असेल कुठल्याही व्यवसायात तर हे शिलेदार तत्पर असतात. शिलेदार सोबत आमचे जे तज्ज्ञ आहेत त्यांचाही सोबत असतात. ते प्रत्येक वेळेस प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला मदत करायला तत्पर असतात. आणि म्हणून ह्या ज्या चळवळीचं जे वेगळेपण आहे ना ते इथे हेच आहे ऋषी. इथे प्रत्येक जण स्वतःसोबत इतरांना मोठं करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. मग इथे ज्याच्याकडे जमीन नाही त्यालाही इथे मोठी संधी आहे, ज्याच्याकडे पैसा नाही त्यालाही सुवर्ण कोकणमध्ये संधी आहे. आणि ज्याचा वयाचाही प्रॉब्लेम असेल, समजा कोण 16, 18, 20 वर्षाचा आहे, कोण 70 वर्षाचा आहे, त्यांच्यासाठी इथे मोठी संधी आहे. एवढंच नव्हे, महिलांसाठी किंवा ज्यांना वाटतं की आपल्याला पार्ट टाइम म्हणजे नोकरी सांभाळून काही करायचं आहे त्यांच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी सुवर्ण कोकणच्या निमित्ताने. आणि यात संधी ह्या फक्त कार्यशाळेतच निर्माण होतात. म्हणजे तुम्ही श्रीमंत होण्यासाठी मनानं म्हणण्यापेक्षा आपण परिस्थितीनं गरीब आहोत याची तुम्हाला चीड असणं हे महत्वाचं आहे. आणि याच गोष्टी विशेष प्रशिक्षण कार्यशाळेत कशा पद्धतीने जास्त डेव्हलप करून दाखवले जातात. कसं आहे ऋषी माता, जोपर्यंत आपल्याला आपल्या गरिबीची, आपल्या दारिद्र्याची चीड नाही, चाड नाही, राग नाही ना, तोपर्यंत कुठलीच कार्यशाळा तुम्हाला ऐकत नाही. आणि त्यामुळे ज्याला खरोखरच आपल्या मनगटावर मस्तकावर विश्वास आहे, ज्याला वाटतं की मी माझा हे जग बदलू शकतो, मी माझ्या कुटुंबाला खरोखर एक चांगला आर्थिक स्थैर्य देऊ शकतो, त्यांनी एकदा कार्यशाळेत किंवा या विशेष प्रशिक्षणात येऊन बघावं. एक निर्णय किंवा या कार्यशाळेत येण्याचा त्यांचं संपूर्ण भविष्य बदलणं याची मी नक्की ग्वाही देईन ऋषी. नक्कीच. आणि याच कार्यशाळेत येण्यासाठी किंवा हे शिलेदार होण्यासाठी जे आता पहिल्यांदाच कार्यक्रम बघतायत त्यांनी नेमकं काय करायला पाहिजे? त्यांनी एकच करावं की तुमच्या विभागात, तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या कार्यशाळा असतील, जे आपल्या टीव्हीच्या बाजूला दिसत आहेत, त्या नंबरवर पहिला त्यांनी फोन करावा, नोंदणी करावी. कारण आता खूप जणांना
परत जावं लागतंय नोंदणी अभावी. कारण बरोबर. होत्या का की शेवटी तो एक नियोजनाचा भाग असतो. तर जशी तुम्ही तुमच्या उपस्थित राहण्याची नोंदणी देते कार्यशाळेत, त्याच पद्धतीत तुम्हाला जी विषयाची डीव्हीडी हवी त्याची नोंदणी करा. कारण डीव्हीडीचं आता असं झालं ना ऋषी, आम्ही आमचे जे सभासद असतात त्यांना त्या मोफत देतोय डीव्हीडी. आणि याच्या पुढे जो निर्णय झाला होता काल की सभासदांना दोन्ही विषयाच्या डीव्हीडी तर द्यायच्याच मोफतपणे. कारण त्यांना पहिला त्यांचा जो गाभा आहे, जो पाया आहे तो मजबूत करून दे. त्या विषयातले जो टेक्निकल नॉलेज आहे त्याने त्यांना सांगून देते भरपूर निर्भर कशावर इतरांवर राहता कामा नये. आणि त्याचबरोबर त्या सभासदांना आपण मोफत प्रशिक्षण पण देतोय, जे विशेष प्रशिक्षण ज्यासाठी आपण 1,000-1,500 रुपये फी असते, तेही प्रशिक्षण त्यांना मोफत असतं. आणि त्यामुळे ज्यांना या कार्यशाळेत यायचं आणि स्वतःला बदलायचं, स्वतःच्या कुटुंबाला बदलायचं आहे, त्यांनी स्वतःची नोंदणी करणे खूप गरजेचं आहे. नक्कीच ही नोंदणी नेमकी कशा पद्धतीने होते? कसं असतं ऋषी, आमच्याकडे टेलिकॉलरची टीम आहे, जवळजवळ 10-12 जण सहकारी आहेत माझ्या ऑफिसमध्ये. ते सर्वांशी बोलत असतात, त्यांची नावं लिहित त्यांना माहिती देत असतात की तुमच्या विभागात कुठे कार्यशाळा आहे किंवा तुमच्या इथे विशेष प्रशिक्षण कशी, सगळी माहिती देत असतात. तिथे नक्की काय घडेल, तुम्हाला तिथे काय संधी आहे, अच्छा तिथे जागा आहे, असणं उपलब्धता आहे किंवा नाही, हे सगळ्या गोष्टी सांगतात. एवढंच नव्हे तर तुमच्या काही अडचणी असतात तेही समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. नक्कीच या अडचणी समजून घेताना त्यांना आता असंही झालं की त्या अडचणीचा मार्गही या कार्यशाळेत देतोय. पैसा, जमीन असेल, श्रमशक्ती असेल, क्रयशक्ती असेल, तर या सगळ्याचं नेटवर्किंग मध्ये आपण या सगळ्यांचं स्वागत कसं कराल? नक्की नाही, खूप बरं वाटेल ऋषी. आपलं शेवटी स्वप्नच हे होतं की प्रत्येक घरात एक श्रीमंत उद्योजक राहायला पाहिजे. पैशाअभावी, जमिनीअभावी, वेळेअभावी किंवा कुठल्याच गोष्टी अभावी आपण आता अडून राहता कामा नये. एकमेकाच्या सोबतीने जर गेलो ना तर मला वाटतं श्रीमंती खूप सोपी आहे. आणि म्हणून सर्वांना विनंतीच आहे की तुम्ही एकदा तरी अवश्य या कार्यशाळेने आपण येताना आवर्जून त्याची नोंदणी करा. कारण एवढ्या लांबून येऊन तुम्ही तिथे जाग्यावर जर निराश होऊन परत जावं लागलं, मला वाटतं त्यासारखं दुर्दैव नाही. नक्कीच मित्र, आपण जर मनापासून केलं तर कुठलीही गोष्ट सहज साध्य असते. पण मनापासून करणं याचा अर्थ देह, तन, मन, धन ह्या पूर्णत्वानं करणं. आणि सगळं हे करत असताना आपण मातीसाठी करतोय, आपण कुटुंबासाठी करतोय, आपण स्वतःसाठी करतोय आणि आपण समाजासाठी करतोय. या सगळ्या गोष्टीचा एक आकृतीबंध साचा आपल्या मनाशी असला पाहिजे. आणि हाच नेमका साचा बांधण्याचं, तुम्हाला घडवण्याचं आणि त्यातनं श्रीमंती क्रिएट करून तुमच्यापर्यंत देण्याचं काम हे सुवर्ण कोकण करतोय. त्यामुळे मनापासून इच्छा असेल आपणही श्रीमंत होऊ शकतो, तेही शेती करून, तर नक्की या. स्वागत आहे तुमचं. स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा, आमच्या कार्यशाळा जाणून घ्या, डीव्हीडी मागवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिलेदार व्हा. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार आणि धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.